सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आता ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई, संवादिनी दर्शन कुलकर्णी, तबला मिलिंद लिंगायत, समन्वयक स्नेहल कोकिळ, निवेदन ज्येष्ठ साहित्यिक आणि कीर्तनकार रश्मी घोलप. गीत गरजोन उठे कथण्याते, गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. श्रोतेहो सानंद अभिवादन. वन्ही तो चेतवावा या गीतमालिकेतील आजचे पद्य. त्यापूर्वी डॉक्टर राजीव नगरकर यांची मी अत्यंत आभारी आहे. तसेच निगडी पुणे येथील प्रबोधिनी शाळेचे विद्यार्थी यांना खूप खूप शाबासकी आणि त्यांचे खूप खूप कौतुक. तर आजचे पद्य आहे गरजोन उठे कथण्याते. गरजोन उठे कथण्याते, जल आज सप्त सिंधूंचे, आ सिंधू सिंधू धरतीचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. रडल्या त्या धाई धाई अबला नर नारी जेव्हा, थरथरली तीर्थे गाई, धर्मनीती बुडली जेव्हा, तलवार भवानी आई होती ना उठली तेव्हा, धर्माच्या आपत्काळी खड्गाचे कंगण ल्याली, रुधिराची चढली लाली, राखिण्या स्वत्व हिंदूंचे, गरजोन उठे कथण्याते, जल आज सप्त सिंधूंचे. स्मरतो ना तेग बहादूर, धर्मवीर नर शार्दूल, गोविंद गुरु तो शेर, पुत्रास घालुनी मोल, सर दिया ना दिया सार, तेजस्वी केले बोल, हा लेख असे रक्ताचा, वज्रलेप झाला साचा, हृदयात नित्य जपण्याचा, उद्घोष कोटी कंठीचे, गरजोन उठे कथण्याते, जल आज सप्त सिंधूंचे. जखडून शिवाचा छावा, औरंगा बोले त्याला, इस्लाम करी स्वीकार, झेलवा मृत्यूच्या धावा, जाणून दुष्ट तो कावा, प्राणास अर्पिता झाला, ते तेजस्वी बलिदान, तुझ करीते बघ आव्हान, शाहिरा तुला रे आण, गा गीत मुक्त कंठाने, गरजोन उठे कथण्याते, जल आज सप्त सिंधूंचे. हिंदुत्व घोष जो उठला, घनगर्जित झाली वाणी, ध्वज हिंदूंचा फडफडला, पुलकितही झाली अवनी, संन्यस्त वीर धर्माला, विभवास नेईया जगती, हे वीर विवेकानंदा, हे मूर्तिमंत पुरुषार्था, ही शौर्याची तव गाथा, सांगते सप्तखंडात, गरजोन उठे कथण्याते, जल आज सप्त सिंधूंचे. श्रोते हो, हे काव्य नाही हो, हे आहे सप्तसिंधूंच्या काळजातनं आलेले आर्तस्वर. तरीही आर्तता असली तरीही जीवानिशी केलेली एक गर्जना आहे की ऐका हो ऐका, हे राष्ट्र हिंदूंचे आहे. जे हिंदूंचे आहे, आ सिंधू सिंधूपर्यंत पसरलेले, आ सेतू हिमाचल पसरलेले, हे राष्ट्र, ही धरती
आज चंद्र सूर्य पृथ्वी तलावर असणार आहे, असणारच आहे. सप्तसिंधू, पवित्र, मंगल, वेदमान्य अशा या सप्तसिंधू म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती, सतलुज, परुष्णी, मरुद्वधा आणि आर्जिकिया या सप्तसिंधव अशा वेदमान्य नद्या आहेत. भारताचा उत्तर पश्चिमी भाग म्हणजे या सप्तसिंधूंचा भाग. हेच ते सृष्टीचे आरंभस्थळ आणि आर्यांचा आदिदेश अशी ही मान्यता दृढ आहे. पुराणांमध्ये क्षीरोद, दध्युद, धृतोद, सुमेद, लवणोद, इक्षुद व स्वादुद हे 7 सप्तसिंधव म्हणजे समुद्र मानले जातात. मंडळी, हिंद आर्य भाषांमधला स या अक्षराचा उच्चार इराणी भाषेत ह असा केला जातो. ह या ध्वनीमध्ये बदलतो. मग गंमत बघा काय होते. त्यामुळे सप्तसिंधू हा उच्चार हप्त हिंदू मध्ये परिवर्तित होतो. या इराणींनी सिंधू नदीच्या पूर्वेकडे राहणाऱ्यांना हिंदू नाव दिले अशी शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. सुप्रसिद्ध हिंदी कवी डॉक्टर अनंतराम मिश्र यांनी तर सिंधूसहित या 7 भारतीय सुमंगल नद्यांवर छंदोबद्ध वृत्तांत महाकाव्य असे लिहिलं आहे. इतकं या सप्तसिंधूंचं महत्त्व आहे. या सप्तसिंधू फार फार प्राचीन काळापासून आहेत. सजलेल्या, रुजलेल्या, वैभवशाली सांस्कृतिक हिंदू परंपरेच्या त्या साक्षीदार आहेत. या जलसंजीवनी माता देवभूमीवर, या संस्कृतीवर जीवापाड प्रेम करतात. त्यामुळे वर्षानुवर्षे, हजारो वर्षे अनेक दहशतवादी आक्रमणे जी झाली या देशावर आणि हिंदू भूमी गुलामगिरीच्या शृंखलांमध्ये आवळली गेली, या जनतेवर, तिच्या अस्मितेवर, तिच्या आत्मसन्मानावर घाला घातला गेला, अनन्वित छळ झाला. या सप्तसिंधू त्याच्या साक्षीदार आहेत. हे क्रूर हल्ले, याची देही, याची डोळा या सप्तसिंधूंनी पाहिले आहेत. गझनी, घोरी, गुलाम खिलजी, तगलक, सय्यद, लोधी, मुघल ऐसी 8 घराणी दिल्ली येथे झाली. झाली कसली हो? आक्रमणकर्ती झाली. आणि तो बघूनच सप्तसिंधूंचा आक्रोश होतो आहे मनामध्ये. आणि या सप्तसिंधू म्हणतायत, आठवतं मंडळी, तुम्हाला आठवतं? असे अत्याचार पाहून हिंदू धर्माचं, हिंदू राज्याचं रक्षण करण्यासाठी काही महिलासुद्धा युद्धामध्ये उतरल्या होता. राणी चेन्नम्मा घ्या, राणी लक्ष्मीबाई घ्या, जणू काही स्वतः आई भवानी कंकण म्हणजे बांगड्या घातलेल्या हाती खड्ग घेऊन आली. तिने तुंब युद्धे केली, रणकंदनं झाली आणि रुधिराने जणू आपला मळवट भरला, पण मरेपर्यंत धर्माचे रक्षण केले. तो काळच फार भयानक होता. इतकी विचित्र भयानक अशी वेळ होती मंडळी. प्रबल यवन झाले होते वंद्य या भरतवर्षात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. यवनांकडून तीर्थस्थानं उद्ध्वस्त होत होती. देवतांच्या मूर्तींचे भंजन केले जात होते. नीतिमत्तेचे नाव निशाण राहिले नव्हते. क्रौर्याने उच्छाद मांडला होता. बाया बापड्या दिवसा ढवळ्या नागवल्या जात होत्या. घरदारं पिकांची उभी नासाडी होत होती. अशावेळी अत्यंत अजब अशा जीवघेणी दहशतवादाच्या वातावरणात या हिंद भूमीमध्ये काही तेजस्वी सुपुत्र जन्माला आले. तेग बहादर. या सप्तसिंधू माता तेग बहादूरला कशाबरोबर विसरतील? एक तळपता सूर्य, एक निधड्या छातीचा क्रांतिकारी, युगपुरुषच जणू. धर्म, मानवीय मूल्य, आदर्श आणि सिद्धांतांसाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये त्याचे स्थान अद्वितीय आहे. हेच तर शिखांचे 9वे गुरु म्हणून ओळखले जातात. श्रोतेहो, मुघल साम्राज्याला तेग बहादुरांनी विरोध केला होता प्रखर. 1675 साली औरंगजेबाने म्हणे त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला
अति जबरदस्ती केली. त्यावेळी त्यांच्या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून या तेग बहादुराने नकार दिला. सीस कटा सकते हैं केश नहीं असे सांगून नकार दिला आणि भर दरबारात त्या दुष्ट क्रूर औरंग्याने खरोखर त्यांचे शिर धडावेगळे केले. धर्मविरोधी, आततायी, नीतिविरोधी शासकाच्या विरुद्ध उभा राहणारा हा तेग बहादूर लढले. त्यांचे बलिदान अभूतपूर्व ऐतिहासिक घटना आहे. मानवीय धर्म व वैचारिक स्वतंत्रतेसाठी दिलेले हे फार मोठे बलिदान म्हणावे लागेल. धर्म हेत सा काजिनी किया सिसू दिया परु सिररू न दिया. दुसरे उदाहरण आहे गुरु गोविंद सिंह यांचे. हे शिखांचे 10वे आणि अंतिम देहधारी गुरु होत. शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबचे संकलन लिखाण यांनी केले. अन्याय, अत्याचार व पापांचा अंत करण्यासाठी, गरिबांचे रक्षण करण्यासाठी त्यांनीही मुघलांशी 2 हात केले. आहे ना हिम्मत? 2 हात कसले? 1 नाही, 2 नाही, 14 युद्धे केली. केवढे हे धैर्य! धर्मासाठी संपूर्ण कुटुंबाचा त्यांनी त्याग केला. 26 डिसेंबर 1704 या दिवशी त्यांची 2 मुले जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांना इस्लाम धर्म स्वीकार करायला सांगितला गेला. पण त्यांनी तसे न केल्याने त्यावेळेच्या नवाबाने या मुलांना भिंतीत जिवंत चिणले. माता गुजरी यांना किल्ल्याच्या उंच भिंतीवरून ढकलून दिले आणि त्यांची हत्या केली. केवढे हे क्रौर्य! 7 ऑक्टोबर 1708ला गुरु गोविंद सिंहांवर सुद्धा चाकूचे वार केले आणि भोसकून त्यांची हत्या करण्यात आली. काय काय म्हणून कथा सांगाव्या आणि या क्रौर्याला पुरून उरलेल्या शौर्याच्या कथासुद्धा काय काय सांगाव्या. धर्मवीर नरशार्दुलांमध्ये आमच्या छत्रपतींचा छावाही आहे. इस्लाम स्वीकार, नाहीतर तुला मरावे लागेल. पण मोठ्या धैर्याने संभाजीराजे सामोरे गेले. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः हे त्याला माहिती होतं, बाळकडू होतं आणि त्याने हसत हसत मरण पत्करले. औरंगजेबाने त्याला साखळ दंडाने बांधून ठेवले, तीळ मारले, तोडले, ओरबाडले, फरफटवले, सोलवटले, रक्ताळवले, तप्त सरायांनी डोळ्यांमध्ये वार केले, डोळ्यांच्या खाचा केल्या. हो, पण हा छावा बदलाच नाही. छत्रपती संभाजीने हार पत्करली नाही. तेग बहादर राजे संभाजी, गुरु गोविंद सिंहजी यांच्या स्मरणाने हिंदू हृदय आजही कळवळते. लढता लढता आत्मसमर्पण, मरण नव्हे हो हे चिरजीवन. गर्व आईला अशा मुलांचा, सन्मानच जो मातृभूमीचा. कृतार्थ माता त्यांना प्रसवून, मरण नव्हे हे ते चिरजीवन. सप्तसिंधू सांगतायत, शाहिरांनो, कवींनो, गायकांनो, शपथ आहे तुम्हाला, आण घालतो आम्ही तुम्हाला, आव्हान करतो आम्ही तुम्हाला की या शहीद वीरांवर, त्यांच्या शहादतीवर कवनं करा आणि ती उच्च रवाने गा, मुक्त कंठाने गा. या वीरांच्या गाथा मनामनात पोचवा रे. मंडळी, या अशा नैराश्याच्या मिट्ट काळोखात जणू काही अमावस्येच्या रात्र ती संपली एकदाची आणि हिरण्यगर्भ उदयाला यावा तसा हिंदुत्वनिष्ठ संन्यस्त असा धर्मात्मा या हिंदू भूमीमध्ये जन्माला आला. त्याने हिंदू धर्माची पताका हाती घेतली, ती 7 समुद्रा पल्ल्याड नेली, फडकवली. जगाला हिंदू तत्त्वज्ञान सांगितले, वेदांचे मर्म सांगितले आणि हिंदुत्वाचा जयघोष विश्वात केला. त्याचे नाव आहे नरेंद्र, म्हणजेच वीर विवेकानंद. आता ही शौर्याची गाथा सप्तखंडात जाऊन, सप्तसुरात गाऊन सांगणाऱ्या या सप्तसिंधू आहेत. खूप उतावेळ, उत्सुक आहेत. स्वामी विवेकानंदांसारखे अनेक सुपुत्रांनी भारतमातेचे पांग फेडले. म्हणतात ना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवंत अवतरित होतात, प्रगट होतात. ते हे असे.
या सुपुत्राला डोळ्यापुढे ठेवून त्याचा पुरुषार्थ अंतरंगात ठसवून पुढे चालत राहूयात बंधूंनो. आणि त्यासाठी या सप्तसिंधूंची आण लक्षात ठेवूया आणि गर्जना देत राहूया, साथ देत राहूया, ती कानाकोपऱ्यात घुमवूयात. सिंधू सिंधूपर्यंत अखंड भारताचे स्वप्न साकार करूयात लवकरच. जय हिंद, जय सप्तसिंधू माता. धन्यवाद. गरजून उठे कथण्याचे चल आज सप्त सिंधूंचे. सिंधू सिंधू धरतीचे हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. गरजून उठे कथण्याचे चल आज सप्त सिंधूंचे. सिंधू सिंधू धरतीचे हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. लढल्या त्या धाई धाई अबला नर नारी जेव्हा थर थरली तीर्थे गाई. धर्मनीती बुडली जेव्हा तलवार भवानी आई. होती ना उठली तेव्हा धर्माच्या आपत्काळी. खडगाचे कंकण ल्याली रुधिराची चढली लाली. राखिण्या स्वत्व हिंदूंचे हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. स्वर्धोना तेग बहादूर धर्मवीर नरशार्दूल. गोविंद गुरु तो शेर पुत्रास घालुनी मोल. सरदिया नादिया सार तेजस्वी केले बोल. हा लेख असे रक्ताचा वज्रलेप झाला साचा. हृदयात नित्य जपण्याचा उद्घोष कोटी कंठीचे. सिंधू सिंधू धरतीचे हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. जखडून शिवाचा छावा औरंगा बोले त्याला. इस्लाम करी स्वीकार झेलवा मृत्यूच्या धावा. जाणून दुष्ट तो कावा प्राणास अर्पिता झाला. ते तेजस्वी बलिदान तुझ करते बघ आव्हान. शाहिरा तुला रे आण गागीत मुक्त कंठाने. हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. हिंदुत्व घोष जो उठला घनगर्जित झाली वाणी. भज हिंदूंचा फडफडला पुलकित ही झाली अग्नी. संन्यस्त वीर धर्माला विभवासने या जगती. हे वीर विवेकानंद हे मूर्तिमंत पुरुषार्थ. ही शौर्याची तव गाथा सांगते सप्तखंडाते. सिंधू सिंधू धरतीचे हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. गरजून उठे कथण्याचे चल आज सप्त सिंधूंचे. सिंधू सिंधू धरतीचे हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. वन्ही तो चेतवावा. वन्ही तो चेतवावा.